नागपूरच्या सीताबर्डी परिसरात दुकान फोडीच्या मालिकेचा पोलिसांनी उलगडा केला आहे। तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश आले आहेत। नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरात काही दिवसांपूर्वी दुकान फोडीच्या घटना समोर आल्या होत्या। या प्रकरणात फिर्यादी कमलेश मोहनानी यांचे माया मोबाईल शॉपीसह इतर 2 दुकाने लक्ष्य करण्यात आली होती। दुकान बंद केल्यानंतर रात्री अज्ञात व्यक्तींनी शटर उघडून रोख रक्कम आणि काही साहित्य घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती। या घटनेनंतर सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केले, गोपनीय माहितीचा वापर केला आणि या आधारे संशयित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली। यानंतर पोलिसांनी सुमित सुमन वय वर्ष 19 याला ताब्यात घेतले। तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून काही रक्कम जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणातील आणखी एक संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे। ही संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आम्ही पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे, पोलीस ठाणे सीताबर्डी, नागपूर शहर दिनांक 31/3/2026 रोजी पोलीस ठाणे सीताबर्डी येथे फिर्यादी यांनी येऊन फिर्याद दिल्याप्रमाणे सीताबर्डी मेन रोड परिसरातील त्यांचे माया मोबाईल दुकान व आसपासचे दुकानं फोडल्याची त्यांनी फिर्याद दिली। त्यानंतर पोलीस ठाण्याला फिर्याद दाखल झाल्याच्या नंतर आम्ही व आमचे वाहन चोरी प्रतिबंधक पथक सदर आरोपींच्या मार्गावर होते। सीसीटीव्ही फुटेज व टेक्निकल गोष्टींचा वापर करून आम्ही पोलीस उपनिरीक्षक सोनवणे व आमच्यासोबतचे पोलीस हवालदार नंदकिशोर वालदे, पोलीस शिपाई शत्रुघ्न मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे व पोलीस शिपाई नैनिश यांच्या मदतीने आरोपीस पकडलेले आहे। एक आरोपी सुमित सुमन अटक असून त्याने जप्त केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याने त्याच्याकडून चोरी केलेल्या पैशातून घेतलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच त्यामधील एक मुलगी विधी संघर्षीग्रस्त असून तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात येऊन सूचनापत्र देण्यात आलेले आहे। तसेच एक फरार असलेला आरोपी संतोष उर्फ कालू नागदेवे फरार आहे, त्याच्या मार्गावरती पोलीस आहेत। तसेच आम्ही सदरचा तपास हा नागपूर शहराचे कमिशनर माननीय रवींद्र सिंगल साहेब, जॉईंट सीपी साहेब, डीसीपी झोन 2 साहेब, एसीपी सीताबर्डी विभाग चे साहेब आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केलेला आहे। या प्रकरणातून व्यावसायिकांनी दुकानांची सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्याची गरज अधोरेखित होत आहे। तसेच सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासामुळे गुन्हे उघडकीस आणण्यात मदत होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे।